तर मित्रांनो, मी आज आलो आहे अहमदपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये. तुम्ही बघू शकता अहमदपूरचं हे पोलीस स्टेशन आहे आणि ही नव्यानेच उभा राहिलेली पोलीस स्टेशनची इमारत आहे. करोडो रुपये खर्च करून शासनाच्या माध्यमातून ही इमारत उभा करण्याचं काम काही दिवसापूर्वी झालेलं आहे. ते बघू शकता तुम्ही काय स्थिती आहे या नवीन झालेल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीची. रिमझिम थोडासा पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसादरम्यानच पहिलं काम सुरू आहे. इकडे बघा, पेवर ब्लॉकचा या ठिकाणी रस्ता करण्यात आला होता, परंतु हा दबला गेला म्हणून त्याला दुसऱ्यांदा आता रिपेअर करण्याचं काम सुरू आहे. पाऊस थोडाफार झाल्यानंतर पोलीस स्टेशनची परिस्थिती बघू शकता तुम्ही. काही कर्मचाऱ्यांशी तुम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे पोलीस स्टेशन मध्ये. मासूम भाई, तुम्हाला हे चित्र पूर्ण कव्हर करायचं. बघा तुम्ही, म्हणावा तसा पाऊस तर झालाच नाही आणि पाऊस झाल्यानंतर मी पोलीस स्टेशन मध्ये आलोय का कुठे एखाद्या ठिकाणी दुसऱ्याच आलोय असं वाटतंय. हे पूर्ण पाणी जे आहे बघू शकता, वर कुठून जाता येईल आपल्याला बघूया. संपूर्ण जे आहे पाणी जे आहे नेमकं कुठून होतंय लिकेज हे बघणं महत्वाचं आहे. गुत्तेदार कोण आहे याची मला काही माहिती नाही, परंतु जे स्थिती, जे वास्तविक परिस्थिती जी आहे हे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही बघा, अहमदपूरचं पोलीस स्टेशन आणि ही इमारत जी आहे लोकार्पण सोहळा व्हायचा पुढेच आहे आणि रिमझिम पावसामध्येच ही या इमारतीची स्थिती आहे. आपण या स्वच्छतागृहाकडे थोडंसं डोकावूया. मध्ये जाण्याचा तर प्रश्नच नाही आपल्याला, आपण मध्ये जाऊ नये, परंतु आपण वर जाणार आहोत. काही कर्मचाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधताना बोललेला सांगितलेलं आहे की वरची काय स्थिती आहे बघून घ्यावी तुम्ही म्हणून. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून नवीन इमारत उभारण्यात आलेली आहे आणि या इमारतीची ही स्थिती आहे. आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून असे अनेक प्रकार आम्ही जनता आणि प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, पोलीस स्टेशन मध्ये आलोय मी आणि पाणी कुठे आलंय हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हा वरचा जो मजला आहे लोकार्पण होण्याची पुढचीच तारीख आहे. मला वाटतं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणावा तसा पाऊस झाला नाही, परंतु इतकाच रिमझिम पाऊस झाल्यानंतर या कामाची काय क्वालिटी असेल हे तुम्ही बघू शकता. पूर्ण पाणी जे आहे त्या भिंतीद्वारे आता रूम मध्ये पाझरायला लागला आहे आणि याच एकाच ठिकाणी नाही, अनेक रूम मध्ये अनेक ठिकाणी ही स्थिती आहे. मासूम भाई, आपल्याला पुढे जायचं, आणखी पुढे जाऊया आपण. वर काय स्थिती आहे ते बघायचं आपल्याला. हो, बघितलंय ते. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण जे इमारत जी आहे या कामाची क्वालिटी कशी आहे हे तुम्ही तुमच्या शब्दात कळवा. तुम्हाला काय वाटतं या बांधकामाबद्दल? कोण आहे हा गुत्तेदार आणि अशा गुत्तेदारांची चौकशी का करण्यात येऊ नये? मासूम भाई, बघू शकता तुम्ही, माझ्या पायापासून खालून पूर्ण हे शूट करा तुम्ही. हे चित्र आहे अहमदपूरच्या पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं. लोकार्पण सोहळा पुढेच आहे आणि ही स्थिती आहे अहमदपूरच्या पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीची. म्हणावा तसा पाऊस झाला नाही, रिमझिम पावसामध्ये ही स्थिती आहे. बघू शकता तुम्ही, इकडे सुद्धा पूर्ण जे आहे. कोण असणार या बांधकामाचा इंजिनियर? हा, या कोपऱ्यामध्ये दाखवायचा. मासूम भाई, इकडे बघा तुम्ही, पाणी झिरपून जे आहे 6 महिनेही झाले नाहीत इमारतीचं काम पूर्ण होऊन. 4 महिने झालेत. 4 महिने झालेत तर ही स्थिती आहे. किती दिवस टिकू शकेल तुम्ही ठरवा.
काय म्हणतो तुमचा अंदाज नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये आम्हाला कळवा, कारण अहमदपूरच्या पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीची ही लाईव्ह बातमी मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही बघू शकता काय स्थिती आहे. हे पाणी साचल्यामुळं आता या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या स्लॅबवरती आहे मी, आणि हे पाणी साचल्यामुळं हे पाझरून झिरपून जे आहे पूर्ण भिंतीद्वारे खाली उतरत आहे. नेमकं याची काय चौकशी होईल आणि काय याची दुरुस्ती करतील पुढे हे बघणं आपल्याला आवश्यक ठरतंय. हे बघू शकता तुम्ही, हे नेमकं कशासाठी आहे. ही जी छोटीशी जी पडदी जी मारलेली आहे 4 इंची ही पडदी आहे, नेमकं काय कारण आहे. काय हे पाणी साचून या इमारतीला लवकरात लवकर जीर्ण करण्यासाठी इथं वापर करण्यात आलेला आहे का, नेमकं हे गुत्तेदारांनी कारण सांगितलं पाहिजे. तुम्ही बघू शकता चारी बाजूने ही 4 इंचीची पडदी जी आहे आणि मध्ये पूर्ण पाणी साचण्यासाठी हौद टाईपाचा छोटासा जसा हौद असतो त्या प्रकारचं केलेलं आहे. सर्वत्र तुम्ही बघू शकता पोलीस स्टेशन मध्ये पूर्ण आज किरकोळ पाऊस झालाय तर ही स्थिती आहे. आणि जर समजा 4-5 दिवस जर सततधार पाऊस जर सुरू झाला तर कर्मचाऱ्यांनी बसायचं कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे. आता बघा पुढे लेडीज रेस्ट रूम मध्ये मी आलोय, वरच्या मजल्यावरती आहे. काय परिस्थिती आहे इथे दाखवतो. हे बघा मासूम भाई, हे पूर्ण चित्र आलं पाहिजे कॅमेऱ्यामध्ये आपल्या. हे पावसामुळे झालेलं आहे. नेमकं याची बांधणी जी आहे पक्की करण्यात आलेली नसावी म्हणून हे पाणी या प्लास्टरद्वारे बाहेर पडण्याचा या ठिकाणी प्रयत्न होते. तुम्ही बघू शकता हे पाणी जे आहे, आणि वरिष्ठ अधिकारी याची दखल घेतील का हा माझा सवाल असणार आहे. पुन्हा आपला वर जायचं आहे. याच 3ऱ्या मजल्यावरती जाऊया आपण. बघा मासूमभाई, ही स्थिती आहे. स्लॅब कुठेही लेवल नाही किंवा या स्लॅबचं एका साईडला पाणी काढून देण्यात आलं नाही. जागोजागी खाली वर असल्यामुळे हे पाणी या स्लॅबवर साचतंय आणि ते स्लॅब मधून खाली कॉलमद्वारे त्या प्लास्टरद्वारे बाहेर पडते. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी, ज्या ठिकाणी मी बसलोय या ठिकाणी कमीत कमी 6 इंच खाली आहे, तर तुम्ही थांबलेल्या ठिकाणी मासूम भाई तिकडे 6 इंच वर आहे. नेमकं या गुत्तेदाराची चौकशी करणार कोण, वरिष्ठ अधिकारी याची दखल घेतील का हा सवाल माझा पुन्हा एकदा आहे. बघू शकता तुम्ही सर्वत्र पूर्ण या इमारतीवरती जी आहे सगळीकडे हीच स्थिती आहे. आता वर आल्यानंतर बघा तुम्ही पाणी किती साचलेलं आहे दाखवतो तुम्हाला. हे पहा, हा झाडू आहे वर, हे इतकं पाणी आहे. कमीत कमी 6 इंच पाणीच जमलेलं आहे इमारतीच्या वर. मग कसं काय हे व्यवस्थित होईल, हे पाणी जाणार कुठं. नेमकं साचलेलं पाणी बाहेर पडावं म्हणून या ठिकाणी छिद्र पाडण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे बाहेर जाण्यासाठी हे आउटलेट करण्यात आलंय, परंतु आउटलेट पुढे पास करण्यात आले नाही. बघू शकता तुम्ही स्थिती. आता हीच बाजू पासून मागे या पाठीमागे हे बघा इकडून याला पूर्णपणे ब्लॉक करण्यात आले. साचलेलं पाणी जाईल कुठे, कुठून जाणार पाणी, का होणार नाही ही बिल्डिंग लवकरात लवकर खिळखिळी. सोलार प्लांट खाली सुद्धा असंच आहे. त्याच्या खाली सुद्धा खालीवर असल्यामुळे पाणी अनेक ठिकाणी जमलेलं आहे, साचलेलं आहे पाणी. बघूया आपण सोलार प्लांटच्या खालून तिकडे प्रवेश करूया. तिकडे काय स्थिती आहे, सर्वत्र अशीच स्थिती आहे. अहमदपूरच्या पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं
काम ज्या गुत्तेदारांनी पूर्ण केलेलं आहे, याच गुत्तेदाराला तुम्ही बघू शकता, हे माझ्या उजव्या बाजूला जे आहे पोलीस वसाहत आहे. आता काही दिवसातच ती वसाहत जमीनदोस्त करण्यात येईल. जुने घरे जे आहेत, जुन्या क्वार्टर जे आहेत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या होत्या, ते आता पूर्ण पाडून नवीन बांधण्याचं काम सुद्धा याच गुत्तेदाराला देण्यात आलेलं आहे असं मी ऐकलेलं आहे. आणि खरोखर या ठिकाणी इंजिनियर आणि संबंधित प्रशासन जर जागृत जर असेल तर त्या गुत्तेदाराची खात्रीशीर चौकशी करण्यात यावी. पोलीस स्टेशनची सर्वात महत्वाची समजली जाणारी ही रूम आहे. या रूम मध्ये मी प्रवेश करतोय, बघू शकता तुम्ही. हे बघा, या रूमची ही स्थिती आहे. बघा पावसामुळे कसं आहे. तर या रूम मध्ये काय असते नेमकं, इथे काय ठेवलं जाते सांगता येईल? शस्त्र दारुगोळा जी आहे ते ठेवल्या जाते. हे शस्त्रागार आहे आणि या शस्त्रागार रूमची ही स्थिती आहे, बघू शकता तुम्ही. पाणी आल्यानंतर इथे काय होईल याचा विचार तरी आपण केलाय का? कामाची क्वालिटी कशी आहे दाखवतो तुम्हाला. नकाने सुद्धा निघतं, नकाने. हे बघा तुम्ही, या कामाची क्वालिटी अशी आहे. मित्रांनो, ही बातमी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ताजे आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.